नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या 17 डिसेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की तिलोत्तमा म्हणते जाऊ दे, कसं काय कशी काय या रूममध्ये येऊ शकते आणि ती इथे आली. सारंग, तू मला काहीच बोलला नाहीस. सारंग म्हणतो आई जाऊ दे ना, अगं मला महत्वाचं वाटलं नाही म्हणून सांगितलं नाही. तिला म्हणते महत्वाचं वाटलं नाही? अरे ती मुलगी या रूममध्ये घेऊन जाते, तिला मी सांगितलं होतं, 100 वेळा बजावलं होतं तुझ्याशी बोलायचं नाही, या रूममध्ये यायचं नाही, फिरकायचं नाही, मग तिची हिंमत कशी होते? सारंग म्हणतो आई तसं कारण होतं म्हणून ती आली होती. तिलोत्तमा म्हणते कारण कारण काही का असेना, मी तिला 100 वेळा बजावलं ना, मग तिने या रूममध्ये यायचंच नव्हतं. सारंग म्हणतो आई शांत हो जरा, आई ऐकून घे, अगं तिचा तो लहान भाऊ अप्पू, त्याला एक मोठा आजार आहे आणि तो औषध घ्यायला नको म्हणत होता. तो माझ्याशी बोलायचं म्हणून हट्ट धरून बसला होता. त्याच्या आजारपणासाठी औषध घेणं जास्त महत्वाचं आहे म्हणून मी फक्त बोललो त्याच्याशी, बाकी काही नाही. तिलोत्तमा म्हणते वा छान, हा मला आवडलं, मस्त तू केलंस हे सगळं. सारंग म्हणतो आई चिडू नकोस ना तू, अगं त्या लहान मुलाची काय चूक आहे या सगळ्यामध्ये? मी त्याच्याशी 2 शब्द प्रेमाने बोललो तर कुठे चूक झाली? तिलोत्तमा म्हणते अरे तुझी चूक नाहीये, तुझा स्वभाव तो अडतो ना, तुझा चांगुलपणाचाच लोक फायदा घेतात. अरे सगळे तुला येऊन फसवतात आणि हे सगळं खोट वागतात. ही मुलगी खोटारडी आहे, तो तिचा भाऊ, तो लहान भाऊ आहे, तो खोटारडा आहे. आणखी अस्मी. सारंगच्या डोळ्यात पाणी येतं, तो रडत असतो. सगळं बोलणं आठवतं आणि तो बाजूला निघून जातो. तिलोत्तमालाही वाईट वाटत असतं. तर इकडे सावली बसलेली असते आणि तिला तिलोत्तमाचं बोलणं आठवतं. ती म्हणते मी काहीच केलेलं नाहीये, काल अप्पूने हट्ट धरला म्हणून मला जावं लागलं, हे कसं सांगू मी त्यांना? आणि तिलोत्तमा मॅडम ऐकून पण घेणार नाही. सावली आपल्या विचारात असते आणि तेवढ्यात तिथे सोहम आणि बलू येतात. सोहम बलू म्हणतात वहिनी एक प्रॉब्लेम आहे, आम्हाला माहिती आहे तुझ्या प्रॉब्लेमची लिस्ट खूप मोठी आहे, पण अगं आता आमचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे, तूच सॉल्व्ह करू शकते वहिनी, प्लीज मदत कर ना, आमच्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये. सावली विचारते नेमकं काय झालंय? ते शर्ट दाखवतात आणि बलू म्हणतो हा बघ वहिनी, हा सारंग दादाचा शर्ट आहे, याच्यावरती डाग पडलाय. अगं त्याला ऑफिसला जायचं आणि तो हा शर्ट मागतोय. सावली म्हणते हा डाग कसा काय पडला? सोहम म्हणतो काही नाही, अगं मी समोसा खात होतो ना आणि चटणीचं उघडलं, ही चटणी आपोआप उडाली आणि त्या शर्ट वर पडली. सावली म्हणते तुम्ही दोघांनी खूप मोठा घोळ घातलाय. सोहम म्हणतो वहिनी आम्हाला जेवढं ओरडायचं तेवढं ओरड, आयुष्य पडलंय, पण आता प्लीज हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर, तुझ्याकडे त्याचं सोल्युशन आहे. सावली विचार करते आणि म्हणते चालेल, प्रयत्न करू आपण. ते सगळेजण लगेच बाहेर निघून जातात. तर इकडे तिलोत्तमा सारंगला म्हणते सारंग सॉरी, अरे मला हा विषय काढायचा नव्हता, मला माहिती आहे हा विषय काढल्यावर तुला त्रास होतो, पण ऐक ना बाळा, अरे तुला मनापासून सांगते तुझी ही अवस्था बघवली जात नाही रे. अरे जगन्नाथ तुझ्याशी कसा वागलाय ना, त्यामुळे मला वाईट वाटतं. अरे त्याचा राग माझ्यावर होता ना, मग सूड माझ्यावरती उगवायचा होता, त्याने तुझं आयुष्य का उद्ध्वस्त केलं मला हेच कळत नाही रे. त्याने त्या अस्वीला तुझ्या आयुष्यात आणलं, तिला प्रेमात पाडलं आणि मग तुझ्या भावनांशी खेळला. अरे मला हे नाही आवडलं, मला माहिती आहे त्या मुलीचा विचार तुझ्या डोक्यातून जात नाही, तुला कसं तरी होतं, पण सारंग बाळा, अरे हा विचार डोक्यातून काढून टाक, तू चांगला आहेस ना, म्हणून सगळेजण गैरफायदा घेतात. पण सारंग या सगळ्यातून तुला आता बाहेर पडायला हवं, मी आहे ना, तुझी आई या सगळ्यातून तुला बाहेर काढेल, आपलं कुटुंब आहे, तू एकटा असा बसत जाऊ नकोस रे, तुझ्या तोंडाकडे सुद्धा बघवलं जात नाही. सारंग म्हणतो कळतंय आई मला, अगं पण माझी पण या सगळ्यामध्ये काही चूक नव्हती, ती आज मी फ्रॉड निघाली, तिने मला फसवलं, या सगळ्याचा मला त्रास होतोय, पण मी कालच विचार केला, मी विचार केला की आपण शांतपणे या सगळ्यातून बाहेर पडायला हवं. तिलोत्तमा म्हणते कसं पण सार, तू असंच 4 भिंतीच्या आत बसून राहतो, हे गाणे ऐकत राहतो, एकटा असतोच, कोणाशी बोलत नाही, खात पीत नाही, अरे हे काय लावलेस तू? अरे त्या मुलीच्या आठवणीत ह्या असंच करत बसणार आहेस का? असंच झुरत बसणार आहेस का? मला तू प्रॉमिस कर या सगळ्यातून बाहेर पडशील, प्रॉमिस कर. सारंग म्हणतो आई मी या सगळ्यातून नक्कीच बाहेर पडेल, काल मी जेव्हा अप्पू बोललो ना तेव्हाच मी ठरवलं, माझे प्रॉब्लेम त्याच्यापेक्षा खूप मोड लहान आहेत, मी या सगळ्यातून सहज बाहेर पडू शकतो. अगं तो लहान मुलगा खूप मोठ्या
आजाराशी लढतोय तो, खरं तर माझं दुःख त्याच्या पुढ्यात काहीच नाहीये आणि मी तेव्हाच ठरवलं मी त्याला कायमच विसरून जाणार आणि मी पुन्हा फॅक्टरीमध्ये जायला सुरुवात करणार. आजपासूनच मी फॅक्टरीत जाणार. तिलोत्तमा म्हणते, आवर मग बाळा आणि यायच फॅक्टरीत. तिलोत्तमा विचार करायला लागते. ती म्हणते, या मुलीने सारंगवरती आपलं विषारी जाळ टाकायला सुरुवात केली आहे आणि सारंगला ओढायला सुरुवात केली आहे. आता मला हिला थांबवायलाच हवं, पण कसं थांबू तिला? तेव्हा विचार करत आपल्या रूममध्ये निघून जाते तर इकडे सावली शर्ट धुत असते. बलू सोहम तिथेच असतात. सावली शर्ट आपटून आपटून धुत असते. तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या म्हणते, ए मुली, हे काय करतेस तू? अगं, हे मेहंदयांचं घर आहे, धोबीघाट नाहीये. असे कपडे धुवायला तुझी नाहीये, पण आमची इज्जत आहे अजून पण. सोहम म्हणतो, ऐश्वर्या वहिनी, अगं यामध्ये तिची काही चूक नाहीये. खरं तर सारंग दादाच शर्ट आमच्याकडून खराब झालं, त्याच्यावरती डाग पडलाय आणि तो शर्ट धुण्याचा आम्ही प्रयत्न केला पण डाग पण निघत नाहीये, म्हणून वहिनीकडे आलोय. वहिनी प्रयत्न करते ना, प्लीज तिला करू दे ना, तिचा काहीच दोष नाहीये. ऐश्वर्या हणते, कर प्रयत्न बघू. सावली शर्ट धुते. ती सारखा आपटते शर्टला आणि घासत असते. सावली शर्ट एवढं छान धुते की त्या वरचा डाग निघून जातो. ती त्या दोघांनाही शर्ट दाखवते. सोहम, बलू तो शर्ट बघतात आणि खूप खुश होतात. ते नाचायला लागतात. ऐश्वर्या तणतणात तिथून निघून जाते तर इकडे तिलोत्तमा आपल्या रूममध्ये येते आणि सावलीपासून सारंगला कसं लांब ठेवायच्या विचारत असते. तेवढे तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या म्हणते, मॉम, चहा पण घेतला नाही सकाळपासून, घ्या ना. तिलोत्तमा म्हणते, नकोय मला. ऐश्वर्या म्हणते, मॉम, काय झालं? अहो, स्ट्रेसमध्ये आहात तुम्ही, तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय. प्लीज सांगा ना. अहो, तुमच्या मनात काय आहे ते मन मोकळं करून सांगा. तुम्ही मन मोकळं नाही केलंत, काही सांगितलं नाही ना, तर माझं कामात लक्ष लागणार नाही. सॉरी मॉम, मी तुम्हाला सांगायला नको होतं ना. अहो, पण तुम्ही विचारलं म्हणून. ती लतामा म्हणते, नाही, तुझं काही चुकलेलं नाहीये, मला सांगायचंच. अगं, सारंगचा स्वभाव कसा आहे ते आपल्याला माहिती आहे आणि जगन्नाथनी या सगळ्याचा फायदा घेतला. त्या मुलीला आपल्या घरात आणून ठेवलं. अगं, सगळेजण हेच करतात. आता ही मुलगी कुठल्याही थराला जाऊ शकते, म्हणून मला खूप टेन्शन आलंय. आता हिने स्वतःच्या भावाच्या आजारपणाचं कारण काढून सारंगशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्याच्या खोलीमध्ये आली. अगं, हे सगळं मुद्दाम करते ती. ऐश्वर्या म्हणते, मॉम, मी आहे ना, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. ती मुलगी सारंगच्या खोलीत गेली म्हणून तिला अशी शिक्षा करेल ना की ती पुन्हा खोलीत कधीच पाय ठेवणार नाही. डोंट वरी, मी आहे, तुम्ही चहा घ्या. ऐश्वर्या निघून जाते तर इकडे सारंगला ऑफिससाठी रेडी व्हायचं असतं तर सोहमला आवाज देतो आणि तेवढ्यात तिथे सोहम, बलू येतात. ते शर्ट देतात. सारंग शर्ट बघतो आणि म्हणतो, हा शर्ट जरा वेगळा वाटत नाहीये. सोहमला आठवतं की सावलीने शर्ट आपटून आपटून धुतला होता, त्यामुळे त्याचा रंग असा झालाय. सोहम म्हणतो, नाही, काही नाही झालेलं आहे, छान शर्ट आहे ते. बलू सोहम तिथून निघून जातात आणि सारंग तो शर्ट बघतो. सारंग म्हणतो, अस्मी, तू हा शर्ट मला गिफ्ट केला होता, आज पुन्हा हा शर्ट घालतोय तू, लांब नाही असं सारखं वाटतं. अस्मी, कुठे आहेस तू? सारंग तिचाच विचार करतो तर इकडे ऐश्वर्या सावलीचा हात धरते आणि तिला फरफटत बाहेर घेऊन येते. ऐश्वर्या सावलीला म्हणते, ए, तू सारंगच्या खोलीत गेली होतीस ना, म्हणून ही सगळी तुला शिक्षा आहे. आणि काय तुझा प्लॅन काय आहे ना, तो सगळं मला कळतं. हा सावली म्हणते, कसला प्लॅन? काय बोलताय? ऐश्वर्या म्हणते, सारसूतपणाचा आव आणू नकोस तू. तू हॅप्पी असशील ना सारंगच्या खोलीत जाऊन, पण आता याची शिक्षा तुला मिळणार. सारंगच्या खोलीत गेली होतीस ना, आता इथे उभं राहायचं, दिवसभर उन्हात उभं राहायचं, चटके सोसायचे आणि जर या चटक्यापासून वाचण्याचा प्रयत्न केलास तर लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे असं म्हणून ऐश्वर्या तिला उन्हात उभं करते आणि तिथून निघून जाते. सावली उन्हात उभी असते. ती विठ्ठलाकडे प्रार्थना करते. ती म्हणते, देवा, हे सगळं काय चालू आहे? अरे, आतापर्यंत परिस्थितीचे चटके सोसले होते ना, आता हे काय सगळं? यात माझी काय चूक आहे? सावली रडत तिथेच उभी असते आणि तिच्या पायाला चटके लागत असतात. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.